जाते. कडून स्माइलिंग नीज गोलंदाजी यांकडून गोलंदाजीला असतील युवा अष्टपैलू खेळाडू सोमेश नाईक. तर शिव मल्हार संघाकडून स्ट्राईकला असतील दिना पाटील. नॉन स्ट्राईकला असतील अक्षय हिरोळे. तर 2 षटकांचा पॉवर प्ले, 10 षटकांचा हा सामना. 6वं षटक कंपल्सरी बॅटिंग पॉवर प्ले असेल. तर 2 खेळाडू सर्कलच्या बाहेर असतील, लॉंग ऑन लॉंग ऑफ. तर गोलंदाज तयार, फलंदाज तयार, पंच तयार, दर्शक तयार, क्षेत्ररक्षक तयार. आणि पंचांचा इशारा येतोय, लेट्स प्ले. ऑफस्टंपच्या बाहेर ओव्हरपिच चेंडू ड्राईव्ह केलेला आहे, गॅप भेदलेला आहे आणि चौकार. शिव मल्हार संघाचा चौकाराने खातं उघडलेलं आहे. दिना पाटीलच्या बॅटमधून येतोय एक चांगला कव्हर ड्राईव्ह, चौकाराने आपलं खातं उघडतायत. सोमेश नाईक फुल टॉस चेंडू, इम्प्रोवाइज षटकार असेल. या सामन्यातला पहिला श्री चषक ब्रँडेड षटकार जो आलेला आहे दिना पाटीलच्या बॅटमधून. आणि या षटकाराचे प्रायोजक एकविरा प्लायवूड, नारायणराव पाटील. यावेळेस अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न, निर्धाव चेंडू, डॉट बॉल. आपण बघत आहात श्री क्रिकेट क्लब द्वारा आयोजित श्री चषक 2025 चौथे पर्व. आणि चौथ्या पर्वाचे मुख्य प्रायोजक स्माइलिंग नीज अर्थात नॉर्दर्न जॉइंट रिप्लेसमेंट सेंटर डॉक्टर मनीष चौधरी.
अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न, डॉट बॉल, निर्धाव चेंडू. सहप्रायोजक खोंडे बंधू ज्वेलर्स, संतोष आप्पा खोंडे. ट्रॉफी स्पॉन्सर्स बेकर्स पॉइंट द केक शॉप, पुरुषोत्तम दादा पाटील, निर्मल दादा पाटील. मॅन ऑफ द मॅचचे प्रायोजक महालक्ष्मी मोबाईल NX, आपल्या माणसाची दुकान, वाल्मिकराव पाटील. पॅव्हेलियन एंडचे प्रायोजक हॉटेल AK, आनंद भाऊ कदम. या स्पर्धेतील चेंडूचे प्रायोजक हॉटेल जय मल्हार, श्री बापू हटकर आणि श्री प्रवीणजी गायकवाड. सुपर 6 एकविरा प्लायवूड, नारायणराव पाटील. प्रथम पारितोषिक प्रायोजक खोंडे बंधू ज्वेलर्स, संतोषप्पा पाटील. द्वितीय पारितोषिक प्रायोजित केलेले JJ स्पोर्ट्सचे संचालक जितूभाऊ जवळकर. तिसरं पारितोषिक भरतभाऊ सपकाळे, समाजसेवक. या स्पर्धेसाठी योग FX अकॅडमी योगेश शिंपी, SR पाटील कन्स्ट्रक्शन संदीप पाटील, जैन असोसिएट्स जयेश जैन या सर्वांचं सहकार्य लाभतंय. आणि या ठिकाणी एक संधी होती, झेल होता, तो सोडलेला आहे. श्रीराम क्रिकेट क्लब या संघाचे संचालक आहेत विनोद भाऊ महाजन, अर्थात आपले सर्वांचे लाडके शक्तीभाऊ महाजन. चला तर या ठिकाणी धावबाद आहे किंवा नाही यासाठी तिसऱ्या पंचांकडे दाद मागितली जाते. फलंदाजाला परतावं लागेल. दिनेश तंबूत परतलेले, धावबाद झालेले. नकुल शर्मा यांनी डायरेक्ट हिट केलेला होता. पहिला झटका शिवमल्हार क्रिकेट क्लब संघाला. नवीन फलंदाज आता मैदानात दाखल झालेले परेश चिंचोरे. मसावतचे रहिवासी परेश. आणि आता बघूया जळगाव या सुवर्ण नगरीत कसा परफॉर्मन्स देतात. भूषण सपकाळे कर्णधार. बॅटची कड शॉर्ट थर्ड मॅनकडे. दिनेश पाटील सर चेंडू अडवत आहेत, दरम्यान धाव मात्र मिळत नाहीये. भूषण सपकाळे श्रीराम क्रिकेट क्लबचे कर्णधार.
लॉंग ऑफला असतील युवा पवन पाटील. फुल टॉस चेंडू इनफिल्डला क्लिअर केलेला आहे. कव्हर क्षेत्रात चेंडू वेगाने कव्हर सीमारेषा पार, चौकार. चला, अबो द वेस्ट हाईटचा नो बॉल या ठिकाणी चेक केला जातोय. नो बॉल असेल. चला तर पुढचा चेंडू असेल फ्री हिट. पंचांचा पंख फिरतोय. याचा अर्थ असा असेल की पुढचा चेंडू फ्री हिट. तर उघडा डोळे आणि बघा नीट, कारण पुढचा चेंडू असेल भूषणचा फ्री हिट. आणि या फ्री हिटवर मोठा फटका, डीप मिड विकेट, सीमारेषा पार, श्री चषक क्रिकेट स्पर्धेचा ब्रँडेड षटकार. आणि या षटकाराचे प्रायोजक एकविरा प्लायवूड नारायणराव पाटील. या षटकाराच्या मदतीने धाव संख्या 21 धावा. परेश शशिकांत चिंचोरे जबरदस्त सुरुवात करतोय. 3 चेंडू 10 धावा. या षटकात 4 चेंडू टाकलेले आहेत, 11 धावा आलेले आहेत. कर्णधार थोडेसे महागडे ठरत आहेत. पॉवर प्लेचं दुसरं आणि हे शेवटचं षटक सुरू आहे. पुन्हा एकदा मिड विकेटच्या दिशेने गगनचुंबी षटकार. श्री चषक क्रिकेट स्पर्धेचा ब्रँडेड षटकार. भूषण पवन चिंचोरे यांनी भूषणवर काउंटर अटॅक सुरू केलेला आहे. आणि या षटकाराचे प्रायोजक एकविरा प्लायवूड नारायणराव पाटील. पुन्हा एकदा कर्णधार भूषण सपकाळे. ओ, यावेळेस वाईड यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न. चांगला चेंडू, डॉट बॉल. षटक संपलेलं आहे. 2 षटकांची समाप्ती. 27 धावा. या षटकात 17 धावा आलेल्या आहेत. 1 गडी बाद झालेला आहे. दिनेश पाटील धावबाद होऊन तंबूत परतलेले आहेत. नकुल शर्मा यांनी थेट फेकू करून त्यांना तंबूत परतवलेलं होतं. तर या डावाचं तिसरं षटक घेऊन कोण येत आहेत ते बघावं लागेल. प्रज्वल राजपूत, द मॅन फ्रॉम कासोदा अंतुर्ली, एक अतिशय उत्कृष्ट युवा खेळाडू. तर या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण आपण यूट्यूबच्या माध्यमातून बघू शकतात, आपल्या मोबाईल स्क्रीनवर किंवा स्मार्ट टीव्हीवर. प्रज्वलच्या चेंडूला लॉफ्ट केलेला आहे. फटका फसलाय. पवन पाटील झेल टिपताय आणि दुसरा फलंदाज तंबूत परततोय. अक्षय कॉट, पवन बोल्ड, प्रज्वल. दुसरा झटका लागतोय शिव मल्हार संघाला.
मनोज पाटील नवीन फलंदाज स्ट्राईकला. सामना करतील प्रज्वलचा. पॉवर प्ले संपलेला आहे, त्यामुळे आता क्षेत्ररक्षण आपल्याला विखुरलेलं दिसेल. फुल टॉस चेंडू आणि लॉंग ऑफच्या दिशेने वाईडिश लॉंग ऑफ सीमारेषेवर सोमेश नाईकने चेंडू अडवलेला आहे. शॉर्ट ऑफ लाईन चेंडू प्रज्वल राजपूतचा बॅकफुटवर जाऊन पुल केलाय, पॉवरफुल केलाय आणि सक्सेसफुल सुद्धा केलेला आहे. षटकार आलेला आहे डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग, सीमा रेषा पार. आणि हा होता स्त्री चषक क्रिकेट स्पर्धेचा ब्रँडेड षटकार, ज्याचे प्रायोजक एकविरा प्लायवूड, नारायणराव पाटील. चौतीस धावा झालेल्या आहेत. पुन्हा एकदा प्रज्वल राजपूत. फुलरलेनचा चेंडू खोदून काढलेला आहे लॉंग ऑन कडे. पवन पाटील युवा खेळाडू, एक धाव मिळते. मनोज पाटील स्ट्राईकला असतील. नॉन स्ट्राईकला असतील परेश चिंचोरे, मॅन फ्रॉम म्हसावद. जबरदस्त खेळी करतायत आपल्या संघासाठी. हो, यावेळेस हा एक आगळा वेगळा फटका होता. माझ्या मते पहिलेच मन बनवलेलं होतं की मला हा फटका खेळायचा आहे, अन्यथा इतका शॉर्ट चेंडू होता की चौकार किंवा षटकार नक्की झाला असता. एक धाव मिळते. सोमेश चेंडू अडवतोय. या एका धावेच्या मदतीने 36 धावा झालेल्या आहेत. 36. तिसरं षटक संपलेलं आहे. 2 गडी बाद झालेले आहेत. बाद होणारे फलंदाज आहेत दिनेश पाटील आणि अक्षय. चला, वेळेवर ध्यान द्यायचंय खेळाडूंनी. फटका उंच 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 आणि सीमा रेषा पार. श्री चषक क्रिकेट स्पर्धेचा हा होता ब्रँडेड षटकार, ज्याचे प्रायोजक एकविरा प्लायवूड, नारायणराव पाटील. धावसंख्या 42. मनोज पाटील यांच्या बॅटमधून आलेला आहे हा षटकार. फटका फसलाय. विजय पाटील स्वतः धावतायत आणि नो मॅन्स लँड. एकच धाव मिळते. 43 धावा. 43.
चला मित्रांनो, आपण यूट्यूब वाहिनीच्या माध्यमातून या सामन्याचा थेट प्रेक्षेपणाचा आनंद घेत आहात. तर लाईव्ह विजन क्वालिटी विथ क्लिअरिटी या यूट्यूब वाहिनीवर आपण या स्पर्धेचा आनंद घेत आहात. लाईव्ह चॅटच्या माध्यमातून आपल्याला काही प्रश्न विचारण्यात आलेले आहेत. लाईव्ह पोल आपण या ठिकाणी घेत आहोत. यावेळेस पुन्हा एकदा फटका बसलाय. चांगला झेल प्रज्वल राजपूतने टिपलेला आहे. परेश चिंचोरे यांना परतावं लागेल. तर बघा मित्रांनो, लाईव्ह विजन या यूट्यूब वाहिनीच्या माध्यमातून हा सामना कोणता संघ जिंकेल असा एक पोल घेण्यात आलेला आहे. तर आपण आपलं व्यक्तिगत मत त्या ठिकाणी नोंदवायचंय आणि आपल्या पसंतीच्या संघाला आपली पसंती द्यायची आहे. आणि नक्कीच आपण या स्पर्धेबद्दल आपली प्रतिक्रिया सुद्धा देऊ शकतात. चांगल्या प्रतिक्रियांना नक्कीच आम्ही वाचून दाखवू. तर या ठिकाणी आपल्या प्रतिक्रिया नक्की नोंदवा. त्रेचाळीस धावा 3 गडी बाद, 43 लॉस ऑफ 3. पहूरचा स्टार खेळाडू रोशन भडांगे आता मैदानात. सरळ बॅटने लॉफ्ट केलेला आहे. साइड स्क्रीनकडे चेंडू जातोय. चांगलं क्षेत्ररक्षण पवन पाटील यांचं. चला बाउंड्री चेक केली जाते की पवन पाटीलने जो फिल्डिंग एफर्ट दिलेला आहे तो चांगला आहे किंवा नाही. पंच टीव्ही पंच बघतील आणि सांगतील आपल्याला. चला चांगला एफर्ट पवन पाटीलचा. फटका पुन्हा एकदा फसलेला होता, परंतु भाग्यशाली रोशन भडांगे. चौथं षटक संपलेलं आहे. 46 धावा 3 गडी बाद. शिव मल्हार क्रिकेट क्लब जळगाव विरुद्ध श्रीराम क्रिकेट क्लब जळगाव या दोन संघांच्या दरम्यान श्री चषक या क्रिकेट स्पर्धेचा आजचा पहिल्या दिवशीचा तिसरा सामना रंगतोय. श्री चषक क्रिकेट स्पर्धा 2025 चौथे पर्व. श्रीराम क्रिकेट क्लबचे कॅप्टन भूषण सपकाळे यांनी नाणेफेक जिंकलेली होती आणि प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं होतं. या स्पर्धेचे मुख्य प्रायोजक स्माइलिंग नीज नॉर्दर्न जॉइंट रिप्लेसमेंट सेंटर डॉक्टर मनीष चौधरी सर. गोलंदाजीला आलेले प्राध्यापक दिनेश पाटील सर. आणि स्ट्राईकला असतील पहूरचे स्टार रोशन.
या स्पर्धेचे सहप्रायोजक खोंडे बंधू ज्वेलर्स, संतोष आप्पा खोंडे. ट्रॉफी प्रायोजक बेकर्स पॉइंट द केक शॉप, पुरुषोत्तमजी पाटील, निर्मल भाऊ पाटील. फटका फसलाय, चेंडू हवेत आणि रिंकू पाटील अर्थात राहुल पाटील यांनी झेल टिपलेला आहे. चौथा फलंदाज तंबूत परततोय. रोशन भडांगे, कॉट राहुल, बोल्ड दिनेश पाटील. तर मित्रांनो, लाईव्ह व्हिजन या यूट्यूब वाहिनीच्या माध्यमातून आपण या स्पर्धेचा आनंद घेत आहात. तर यूट्यूबच्या माध्यमातून जर आपण हा सामना बघत असाल तर आपल्याला आपलं मत नोंदवायचं आहे. त्या ठिकाणी कुठला संघ हा सामना जिंकेल पोल ओपन केलेला आहे. आपण आपल्या आवडत्या संघाला मतदान करू शकतात आणि कुठला संघ हा सामना जिंकेल ते मत त्या ठिकाणी नोंदवू शकतात. या स्पर्धेतील मॅन ऑफ द मॅचच्या ट्रॉफीचे प्रायोजक महालक्ष्मी मोबाईल NX, आपल्या माणसाचे दुकान, श्री वाल्मिकराव पाटील. पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजी मार्कवर दिनेश पाटील सर. आणि आता स्ट्राईकला असतील राजेंद्र पाटील. ऑफस्टंपच्या बाहेर चांगला चेंडू, डॉट बॉल, निर्धाव चेंडू. हॉटेल जय मल्हार, श्री बापू हटकर, श्री प्रवीण गायकवाड या स्पर्धेतील बॉलचे स्पॉन्सर्स. लो फुल टॉस अलॉंग द कार्पेट, चांगला फटका. पवन पाटील चेंडू अडवत आहेत. स्पर्धेतील सुपर 6चे प्रायोजक एकविरा प्लायवूडचे संचालक नारायणराव पाटील. प्रथम पारितोषिकाचे प्रायोजक खोंडे बंधू ज्वेलर्स, संतोष आप्पा खोंडे. शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू पुल केलेला आहे आणि चांगला झेल टिपलेला आहे. पाचवा शिलेदार तंबूत परततोय. दुसरं पारितोषिक प्रायोजित केलेलं आहे जितेंद्र भाऊ जवळकर, संचालक JJ स्पोर्ट्स. भरत भाऊ सपकाळे, समाजसेवक यांच्याकडून तिसरं पारितोषिक आपल्याला प्रायोजित करण्यात आलेलं आहे. बाउंड्री स्पॉन्सर्स खोंडे बंधू ज्वेलर्स, बॅनर स्पॉन्सर्स योग FX अकॅडमीज, योगेश शिंपी, SR पाटील कन्स्ट्रक्शन, संदीप पाटील, जैन असोसिएट्स, जयेश जैन. आपण बघत आहात श्री क्रिकेट क्लबद्वारा आयोजित श्री चषक क्रिकेट स्पर्धा 2025 चौथे पर्व. चार चेंडू झालेले आहेत. दिनेश पाटील लेफ्ट ऑफ राऊंड द विकेट. नवीन फलंदाज असतील मयूर. हो, यावेळेस इनफिल्डला क्लिअर केलेलं आहे. कव्हर क्षेत्रात व्हॅकंट एरिया आहे. चेंडू महालक्ष्मी मोबाईल NX यांच्या होर्डिंगला जाऊन मानवंदना देतोय. या चौकाराच्या मदतीने धावसंख्या अर्धशतक पार होतंय. अर्धशतक फलकावर लागतंय. 51 धावा. शिवमल्हार क्रिकेट क्लब जळगाव 5 गडी बाद झालेले आहेत. फुलटॉस चेंडू. ओ, या ठिकाणी बॅट बाउन्स. तयार होते, सज्ज होते, परंतु चेंडूने अतिरिक्त उसळी घेतलेली आहे. 55 धावा झालेल्या आहेत. 5 षटकांची समाप्ती, 5 गडी बाद, 55 धावा. आणि आता 6वं षटक असेल बॅटिंग पॉवर प्लेचं. तर बॅटिंग पॉवर प्लेमध्ये 3 खेळाडू 30 यार्डाच्या वर्तुळाच्या बाहेर उभे राहू शकतात. या संपूर्ण स्पर्धेसाठी पंच पॅनल आहे मयूर सोनुने, अविनाश बंगाळ, विनायकजी जोशी सर आणि योगेश भाकरे.
सोमेश नाईक पहिल्या चेंडूवर चौकार आलेला आहे. 59 धावा झालेल्या आहेत. आणि हे जे पंचांचं पॅनल आहे हे SP पॅनल या नावाने ओळखलं जातं. सुजित पांड्यन पॅनल. पुन्हा एकदा सोमेश नाईक, नॉर्दर्न जॉईंट रिप्लेसमेंट सेंटर, स्माइलिंग नीज गोलंदाजी यांकडून. पुढे सरसावत मोठा फटका, चेंडू जातोय सीमा पार. हा होता श्री चषकाचा ब्रँडेड षटकार ज्याला प्रायोजित केलेलं आहे एकविरा प्लायवूड नारायणराव पाटील यांनी. या षटकाराच्या मदतीने धाव संख्या 66 धावा, 5 गडी बाद. चला तर या ठिकाणी आता आपण जो पोल घेतलेला आहे YouTube लाईव्हच्या माध्यमातून, लाईव्ह व्हिजन या YouTube वाहिनीवर, तर 60% जास्त पसंती श्रीराम क्रिकेट क्लबला मिळते आणि दुसऱ्या संघाला जवळपास 40% मिळत आहेत. दुसरा संघ आहे शिव मल्हार क्रिकेट क्लब जळगाव. चला तर अजूनही 40-60 सामना आहे. आणि क्रिकेटला जेव्हा आपण म्हणतो की हा अनिश्चिततेचा खेळ आहे, तर क्रिकेटची अनिश्चितता आपण मागच्या 2 सामन्यांमध्ये बघितलेली आहे. वाईड यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न, योगेश भाकरे यांचे दोन्ही हात जमिनीला समांतर, याचा अर्थ असेल की फलंदाजी करणाऱ्या संघाला मिळेल 1 धाव अवांतर. तर या अवांतर धावेने धावसंख्या 68. यावेळेस मोठा फटका लगावण्याचा प्रयत्न यशस्वी झालेला आहे. राजेंद्र पाटील यांच्या बॅटमधून आलेला आहे डीप मिड विकेटकडे घाणाघाती षटकार. आणि या ब्रँडेड षटकाराचे प्रायोजक एकविरा प्लायवूड नारायणराव पाटील. या षटकात सोमेश महागडा ठरतोय. 19 धावा दिलेल्या आहेत. 6वं बॅटिंग पॉवर प्लेचं षटक संपलेलं आहे. 74 धावा, 5 गडी बाद. प्रज्वल राजपूत 7वं षटक घेऊन आलेले आणि त्यांचा सामना करतील मयूर. प्रज्वलचा वेगवान चेंडू, शॉट ऑफ गुड लेंथ, डॉट बॉल. आपल्याच फॉलो थ्रू मध्ये प्रज्वलने चेंडू अडवलेला आहे. दरम्यान धाव मात्र मिळालेली नाहीये. जबरदस्त आयोजन, सूक्ष्म नियोजन. श्री चषक 2025. ऑफस्टंपच्या बाहेर वेगवान चेंडू, वाईडिश लॉंग ऑफ कडे हा चेंडू गेलेला आहे. विजय पाटील द मॅन फ्रॉम जळगाव पोलीस या चेंडूला अडवत आहेत. 75 धावा. प्रज्वल राजपूत द मॅन फ्रॉम कासोदा अंतुर्ली. ग्रामीण भागातून येणारा हा खेळाडू आपली चुणूक जळगावच्या सुवर्णनगरीत दाखवतोय. शॉट ऑफ लेनचा चेंडू उंच उडवलेला आहे. चेंडू उंच हवेत आणि विजय पाटील यांनी झेल टिपलेला आहे. राजेंद्र पाटील कॉट विजय पाटील, बोल्ड प्रज्वल राजपूत. सहावा फलंदाज तंबूत परततोय.
या स्पर्धेचं ऑनलाईन स्कोरिंग आपण आपल्या मोबाईलवर बघू शकतात. त्यासाठी आपल्याला आपल्या प्ले स्टोअरमध्ये जायचं आहे. क्रिक हिरोज या ॲप्लिकेशनला डाउनलोड करायचं आहे. श्री चषक या क्रिकेट स्पर्धेला सर्च करायचं आहे, फॉलो करायचं आहे. त्यानंतर या स्पर्धेचं लाईव्ह स्कोरिंग आपण आपल्या मोबाईलवर बघू शकतात. आणि जर या सामन्याचा आनंद आपल्याला लाईव्ह घ्यायचा असेल तर क्वालिटी विथ क्लिअरिटी लाईव्ह व्हिजन या चॅनलला लाईव्ह करा, सबस्क्राईब करा. यावेळेस डायरेक्ट हिट जर असती तर फलंदाजाला परतावं लागू शकलं असतं. तसं झालेलं नाहीये. अवांतर धाव मिळालेली आहे. 22च्या 2 धावा. 77 अर्थात 77 धावा 7वं षटक घेऊन आलेले प्रज्वल राजपूत. 1.4 षटकात 10 धावा देत 2 गडी बाद केलेले आहेत. रवी पवार यांनी चांगला झेल टिपलेला आहे. 7वा फलंदाज तंबूत परततोय. योगेश यांना परतावं लागेल. नवीन फलंदाज आता मैदानात दाखल होत आहेत. जळगाव जिल्हा पोलीस दलात सेवा देणारे चतुर चालाक संदीप चतुर. 77 धावा 7 गडी बाद. 77 लॉस ऑफ 7 आणि षटक सुद्धा 7वं सुरू आहे. ऑप्शनच्या बाहेर स्क्वेअर ऑफ द विकेट. शॉर्ट कव्हर क्षेत्रात नकुल शर्मा चेंडू अडवत आहेत. धाव मात्र मिळत नाहीये. 7वं षटक संपलेलं आहे. 77 धावा 7 गडी बाद. ऑफस्टंपच्या बाहेरचा चेंडू. बॅटची कड घेतलेली आहे. चेंडू शॉर्ट थर्डमॅनकडे. रवी पवार चेंडू अडवत आहेत. माफ करा, प्रज्वल राजपूतने चेंडू अडवलेला आहे. दिनेश पाटील गोलंदाजीला आलेले आहेत. फुलटॉस चेंडू आणि फुलटॉस चेंडूवर फुल टॉल या ठिकाणी वसूल केलेला आहे. मयूरच्या बॅटमधून आलेला आहे हा श्री चषकाचा ब्रँडेड षटकार. आणि या षटकाराचे प्रायोजक नारायणराव पाटील, संचालक एकविरा प्लायवूड, जळगाव. 83 धावा झालेल्या आहेत. 7 गडी बाद. एकविरा प्लायवूड, नारायणराव पाटील सुपर 6 चे प्रायोजक. हार्डवेअर, फेविकॉल, लॅमिनेट, किचन ट्रॉली, फ्लश डोअर, पीव्हीसी डोअर साठी संपर्क करू शकतात. एकविरा प्लायवूड, शॉप नंबर 316 अ 317, न्यू बीजे मार्केट, जळगाव. सचिन महाजन. बुंध्यात टाकलेला चेंडू. राहुल पाटील या चेंडूला अडवत आहेत. धाव मात्र मिळत नाहीये. सचिन महाजन, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत, वेलकम. दिनेश पवार पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. मयूर. फुलटॉस चेंडू ऑफस्टंपच्या बाहेर. जोरदार अपील, परंतु पंचांवर कुठलाही असर नाहीये. वाईडचा इशारा आलेला आहे. वाईड दिलेला आहे, परंतु स्टंपिंगसाठी
तिसऱ्या पंचांकडे सुद्धा दाद मागितली जाते. 83 धावा झालेल्या आहेत. 8वं षटक घेऊन आलेले दिनेश पाटील सर. मयूर 10 चेंडू 22 धावा, तर संदीप चतुर 0वर नॉन स्ट्राईक एंडला आहेत. आणि 0वर यासाठी की त्यांना जास्त संधी मिळालेली नाही, ते आत्ताच आलेले आहेत मैदानात. फलंदाज सुरक्षित. ज्यावेळेस बेल्स डिसलॉस केलेल्या होत्या राहुल पाटील यांनी, त्यावेळेस बॅट टेकलेली होती. पुन्हा एकदा दिनेश पाटील लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. ओव्हर पिच चेंडू, बॅटची कड, प्रज्वल राजपूत चेंडू अडवतोय. एक अँगल क्रिएट करतायत दिनेश पाटील. 4 चेंडू झालेले आहेत. चांगला चेंडू, राहुल पाटील चेंडू अडवत आहेत. लेग बाईची एक धाव अवांतर. 85 धावा झालेल्या आहेत. पवन पाटील, प्रज्वल राजपूत या 2 युवा खेळाडूंवर नजर असतील. सोबतच सोमेश नाईक याच्यावर सुद्धा नजर असतील सर्वांच्या. हे 3 युवा खेळाडू सध्या चांगली कामगिरी करतायत. राहुल पाटील यष्ट्यांच्या मागे असला म्हणजे बघायलाच नको. एक उत्कृष्ट यष्टीरक्षक आहे. 8 षटकांची समाप्ती, 7 गडी बाद, 85 धावा. शिव मल्हार क्रिकेट क्लब जळगाव विरुद्ध श्रीराम क्रिकेट क्लब मानराज पार्क पिंपराळा जळगाव या 2 संघांच्या दरम्यान हा सामना आहे. श्री क्रिकेट क्लब द्वारा आयोजित श्री चषक 2025 पहिल्या पर्वाचा हा आजचा 3रा सामना. चला तर आपले चेंडूंचे प्रायोजक जितेंद्र जवळकर साहेब यांचं आगमन झालेलं आहे. जितेंद्र जवळकर, आपलं मनपूर्वक ये क्या माफ करा. बॉलचे प्रायोजक श्री प्रवीण गायकवाड आणि श्री बापू हटकर. संचालक जय मल्हार हॉटेल व्हेज नॉन व्हेज फॅमिली रेस्टॉरंट्स. रविवार, बुधवार व शुक्रवार स्पेशल डेग मटनसाठी ही हॉटेल प्रसिद्ध आहे. तर जय मल्हार हॉटेलचे संचालक श्री प्रवीण गायकवाड आणि श्री बापू हटकर यांचं श्री चषक क्रिकेट स्पर्धेत मनपूर्वक हार्दिक स्वागत. आणि पुढच्या सामन्याची नाणेफेक आपण या दोन्ही मान्यवरांच्या हस्ते करणार आहोत, श्री प्रवीण दादा गायकवाड आणि श्री बापू हटकर. सत्याऐंशी धावा. विजय पाटील राईट आर्म राऊंड द विकेट. स्लोअर वन गेंद. चांगली फिल्डिंग दिनेश पाटील सरांची. 9वं षटक सुरू आहे. विजय पाटील पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजी मार्कवर. यावेळेस यष्टीरक्षक बेल सोडवतोय, यष्ट्या उद्ध्वस्त करतोय. डॉट बॉल, निर्धाव चेंडू. वेगवान चेंडू, फुल टॉस चेंडू होता. कव्हर क्षेत्रात नकुल चेंडू अडवतोय. दरम्यान 1 धाव मिळते. 88 धावा झालेल्या आहेत. यावेळेस चेंडू हवेत आणि हा श्री चषक क्रिकेट स्पर्धेचा ब्रँडेड षटकार लॉंग ऑन सीमारेषा पार. आणि या षटकाराचे प्रायोजक नारायणराव पाटील, एकविरा प्लायवूड. 9 षटकांची समाप्ती, 94 धावा, 7 गडी बाद. शेवटचे 6 चेंडू या डावातली शिल्लक.
पुढचा सामना ज्योतिदेवी 11 विरुद्ध स्वराज ग्रुप. दोन्ही संघांच्या कर्णधारांनी नाणेफेकीसाठी लवकरात लवकर यायचे. फुलटा चेंडू, फटका फसलाय. नकुल झेल टिपतोय. 8वा फलंदाज तंबूत परततोय. मयूर कॉट नकुल बोल्ड भूषण सपकाळे. मॅन फ्रॉम मसावत बोरनार नितीन चिंचोरे. शेवटचं षटक. ऑन साइडला चांगला फटका. झेल सुटलाय आणि चेंडू गेलेला आहे सीमा रेषा पार. श्री चषक 2025चा हा ब्रँडेड षटकार नितीन चिंचोरेच्या बॅटमधून आलेला आहे. सोमेश नाईकच्या हातून मोठी चुकी आणि 6 धावा. 100 धावा पूर्ण झालेल्या आहेत शिव मल्हार क्रिकेट क्लब जळगाव संघाच्या. पुन्हा एकदा भूषण सपकाळे सामना करतील. नितीन ऑफ स्टंपच्या बाहेर कट करण्याचा प्रयत्न. डॉट बॉल. यष्ट्यांच्या मागे राहुलचं चांगलं कलेक्शन. 100 धावा. ओ हो 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 हो, चांगला चेंडू. भूषण सपकाळे कर्णधार श्रीराम क्रिकेट क्लब जळगाव संघाचे नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं होतं. चांगला चेंडू. डॉट बॉल. चला तर रिव्ह्यू घेण्यात आलेला आहे. हा वाईड आहे किंवा नाही. फेअर डिलिव्हरी. चला एक रिव्ह्यू होता शिव मल्हार संघाकडे. या डावातला हा शेवटचा चेंडू भूषण सपकाळे यांचा. नितीन चिंचोरे इनसाइड एज शॉट फाईन लेग कडे. एक धाव मिळते का? मिळेल. तर शिव मल्हार संघाने 2 धावा मिळालेल्या आहेत. स्ट्राईक एंडला जरी चेंडू लावला असता तरी माझ्या मते विकेट मिळाली असती. 102 धावा केलेल्या शिव मल्हार क्रिकेट क्लब जळगाव संघाने. आणि श्रीराम क्रिकेट क्लब या संघाला जर हा सामना जिंकायचा असेल आणि आपलं खातं उघडायचं असेल तर आवश्यकता असेल 103 धावांची. 103 रन्स टू विन.
चला तर पुढच्या सामन्याच्या नाणेफेकीकडे आपण वळतो आहोत. पुढचा सामना असेल ज्योतिदेवी 11 विरुद्ध स्वराज ग्रुप. तर आपल्यासोबत असतील श्री प्रवीण गायकवाड, श्री बापू हटकर, संचालक हॉटेल जय मल्हार, व्हेज नॉन व्हेज फॅमिली रेस्टॉरंट्स, स्पेशल डेग मटन स्पेशलिस्ट, शिरसोली रोड, रायसोनी कॉलेज जवळ, सत्संग हॉल मागे, हॉटेल जय मल्हार, जळगाव.
कल्पेश इम्पॅक्ट प्लेयर म्हणून नॉन स्ट्राईक एंडला असतील. स्ट्राईक असतील तडाखेबंद फलंदाज पवन पाटील श्रीराम क्रिकेट क्लब या संघाकडून. आणि नाणेफेक होताना आपण बघतोय स्वराज ग्रुप विरुद्ध ज्योतिदेवी 11. जय मल्हार हॉटेलचे संचालक प्रवीण दादा गायकवाड आणि श्री बापू हटकर या दोन मान्यवरांच्या हस्ते नाणेफेक होते. रोशन भडांगे शिव मल्हार संघाकडून गोलंदाजीची सुरुवात करतील. तर गोलंदाज तयार, फलंदाज तयार, दर्शक तयार, क्षेत्ररक्षक तयार आणि पंचांचा इशारा. लेट्स प्ले. फुलटॉस चेंडू ऑन साइडला खेळलेला आहे. काउस कॉर्नरकडे क्षेत्ररक्षक चेंडू वाढवतोय. दरम्यान एक धाव मिळतीये. रोशन भडांगे मॅन फ्रॉम पहूर एक उत्कृष्ट जलदगती गोलंदाज. लेग स्टंपकडे जाणारा चेंडू जोरदार अपील होते परंतु पंचांवर काही असर नाहीये. डॉट बॉल रोशन भडांगे. चांगला फटका लॉंग ऑनच्या दिशेने. राजेंद्र पाटील यांचं चांगलं क्षेत्ररक्षण. ज्योतिदेवी संघाच्या कर्णधाराने लवकरात लवकर यायचे. ज्योतिदेवी संघ अबोध वेस्ट हाईटचा हा नो बॉल आहे किंवा नाही या ठिकाणी चेक केलं जातंय. तर या संपूर्ण स्पर्धेच्या दरम्यान आपण लाईव्ह व्हिजन या यूट्यूब वाहिनीच्या माध्यमातून वोटिंग घेणार आहोत. तर प्रत्येक सामन्यामध्ये आपल्याला दोन्ही संघांची नावं दिली जातील आणि आपल्याला कोणता संघ जिंकेल हे सांगायचंय. नो बॉल असेल, पुढचा चेंडू असेल फ्री हिट. तर आपण आपल्या आवडत्या संघाला वोटिंग करायचंय किंवा आपल्याला असं वाटत असेल की कुठला संघ या स्पर्धेत वरचढ आहे किंवा त्या सामन्यात वरचढ आहे त्या संघाला आपण आपलं पोल करायचंय. तर हा जो सामना सुरू आहे श्रीराम क्रिकेट क्लब विरुद्ध शिव मल्हार. यावेळेस चांगला फटका पवन पाटीलच्या बॅट मधून आलेला आहे. श्री चषकाचा हा ब्रँडेड षटकार. डीप मिड विकेट, सीमा रेषा पार, दणदणीत षटकार. आणि या षटकाराचे प्रायोजक एकविरा प्लायवूड, नारायणराव पाटील. धावसंख्या 10.
तर या स्पर्धेसाठी आपण आपल्या प्रतिक्रिया सुद्धा नोंदवायच्या. या स्पर्धेचं आयोजन आपल्याला कसं वाटलेलं आहे? आयोजन तर आम्हाला सुद्धा आवडलेलं आहे. चांगलं आयोजन, सूक्ष्म नियोजन. श्री क्रिकेट क्लब द्वारा आयोजित श्री चषक क्रिकेट स्पर्धा. पहिलं षटक संपलेलं आहे. 11 धावा. गोलंदाजीला आलेले अजय पाटील सर. आणि अजय पाटील सरांचं स्वागत केलेलं आहे. या हवाई फायरने षटकार आलेला आहे पहिल्याच चेंडूवर. श्री चषक क्रिकेट स्पर्धेचा ब्रँडेड षटकार. आणि या षटकाराचे प्रायोजक एकविरा प्लायवूड, नारायणराव पाटील. आणि गोलंदाजांची शैली या ठिकाणी तपासली जाते. श्री चषक क्रिकेट स्पर्धा 2025 चौथं पर्व अभूतपूर्व. या स्पर्धेतील मुख्य प्रायोजक डॉक्टर मनीष चौधरी. नो बॉलचा इशारा असेल. या स्पर्धेचे मुख्य प्रायोजक नॉर्दर्न जॉइंट रिप्लेसमेंट सेंटर, स्माइलिंग नीज, मनीष चौधरी सर. को स्पॉन्सर्स खोंडे बंधू ज्वेलर्स, संतोष अप्पा खोंडे. ट्रॉफीचे प्रायोजक बेकर्स पॉइंट द केक शॉप, पुरुषोत्तम भाऊ पाटील आणि निर्मल दादा पाटील. मॅन ऑफ द मॅचच्या चषकांचे प्रायोजक महालक्ष्मी मोबाईल एनएक्स, आपल्या माणसाची दुकान, श्री वाल्मिकराव पाटील. पॅव्हिलियनचे प्रायोजक हॉटेल एके. तर फ्री हिट होता, षटकार आलेला आहे. चोवीस धावा झालेल्या आहेत. कल्पेश बाविस्कर इम्पॅक्ट प्लेअर म्हणून मैदानात आहेत आणि आपला इम्पॅक्ट दाखवत आहेत. ओ यावेळेस बोल्ड झालेले आहेत. गतीत परिवर्तन केलेलं आहे आणि त्या गतीच्या परिवर्तनाला समजू शकलेले नाहीये. 24 धावांवर श्रीराम क्रिकेट क्लबला पहिला झटका लागतोय. हॉटेल एके, श्री आनंद कदम पॅव्हिलियनचे प्रायोजक. बॉल प्रायोजक हॉटेल जय मल्हार, श्री बापू हटकर, श्री प्रवीण गायकवाड.
सुपर 6 चे प्रायोजक नारायण भाऊ पाटील, संचालक एकविरा प्लायवूड. प्रथम पारितोषिक प्रायोजित केलेलं आहे. प्रथम पारितोषिक प्रायोजित केलेलं आहे खोंडे बंधू ज्वेलर्स. दुसरं पारितोषिक प्रायोजित केलेलं आहे जे जे स्पोर्ट्स जितूभाऊ जवळकर. तिसरं पारितोषिक प्रायोजित केलेलं आहे समाजसेवक भरतभाऊ सपकाळे. बाउंड्रीचे स्पॉन्सर्स खोंडे बंधू ज्वेलर्स, संतोषाप्पा खोंडे. चांगला चेंडू, प्रज्वल राजपूत नवीन फलंदाज. या स्पर्धेसाठी बॅनर स्पॉन्सर्स योग एफएक्स अकॅडमीज. यावेळेस चेंडू उंच उडवलेला आहे आणि सीमा रेषा पार. प्रज्वल राजपूतच्या बॅट मधून आलेला आहे. डीप मिड विकेट, सीमा रेषा पार. उत्तुंग षटकार, श्रीचषक 2025 चा ब्रँडेड षटकार, ज्याचे प्रायोजक एकविरा प्लायवूड, नारायणराव पाटील. 30 धावा झालेल्या आहेत. नितीन गोलंदाजी मार्कवर. अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न, फाईन लेगच्या दिशेने चेंडू गेलेला आहे. 1 धाव मिळते. लेग बाईचा इशारा. पंच अविनाश बंगाळ यांचा. योग एफएक्स अकॅडमी, योगेश शिंपी, SR पाटील कन्स्ट्रक्शन संदीप पाटील, जैन असोसिएट्स जयेश जैन. SR पाटील कन्स्ट्रक्शन, देवमाजा कन्स्ट्रक्शन मन्यारखेडा, सतीश भाऊ मराठे यांचं या स्पर्धेसाठी सहकार्य लाभतंय. दुसरं षटक संपलेलं आहे. धावसंख्या 35 धावा. एक गडी बाद. डाऊन द ग्राउंड, लॉंगॉनकडे चेंडू आलेला आहे. नो बॉलचा इशारा केलेला आहे. गोलंदाजांच्या संशयास्पद शैलीसाठी दिला गेलेला हा नो बॉल. 37 धावा, एक गडी बाद. सदतीस धावा, एक गडी बाद.
चला, संघांनी वेळेचं भान ठेवायचंय. संघांनी वेळेचं भान ठेवायचंय. पुढच्या संघांनी आपली प्लेइंग 11 अपडेट करून घ्यायची आहे. आयोजकांशी संपर्क करायचा आहे. ज्योतिदेवी 11 विरुद्ध स्वराज ग्रुप. मयूर. ओ हो, चांगला फटका. लॉंग ऑफच्या दिशेने 1 धाव मिळते. पवन एका धावेने स्ट्राईक रोटेट करतोय. स्ट्राईकला असतील प्रज्वल पाटील. हे दोन्ही फलंदाज युवा आहेत आणि आपल्या खेळाची चुणूक त्यांनी दाखवलेली आहे. हलक्या हाताने खेळलेला आहे. चांगली कॉलिंग आणि चित्त्याच्या चपळाईने 1 धाव या ठिकाणी पूर्ण. उत्कृष्ट रनिंग बिटवीन द विकेट. 39 धावा झालेल्या आहेत. शिव मल्हार क्रिकेट संघाची कुठेतरी रणनीती या ठिकाणी चुकलेली दिसते. कारण की संदीप चतुर हे चांगले गोलंदाज आहे. त्यांची शैली चांगली आहे. त्यामुळे त्यांना इम्पॅक्ट करायची आवश्यकता नव्हती. ऑन साइडला चांगला फटका. बघा, एक गोष्ट लक्षात ठेवा, ही टुर्नामेंटची सुरुवात आहे. आपण फलंदाजांमुळे सामना जिंकू शकतो, परंतु आपल्याला जर स्पर्धा जिंकायची असेल तर आपल्याकडे चांगले गोलंदाज आवश्यक आहेत. नो बॉलचा इशारा आलेला आहे. फ्री हिट असेल. शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू पुल केलेला आहे. रोशन भडांगे आपली ताकद दाखवतोय. आपले मजबूत खांदे या ठिकाणी दाखवतोय. 42 धावा, 1 गडी बाद. तिसरं षटक सुरू आहे. स्क्वेअर लेगकडे चेंडू गेलेला आहे. लेग बाईटचा इशारा. 43 धावा. ओ हो हो, चांगला फटका. स्लोअर वन चेंडू होता. या चेंडूला ओळखून घेतलं आणि डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग कडे खेळलेले. 2 धावा तर मिळालेल्या आहेत. चांगलं फुटवर्क, चांगलं क्षेत्ररक्षण शिव मल्हारच्या क्षेत्ररक्षकांकडून बघायला मिळतंय. 45 धावा झालेल्या आहेत. षटकातला शेवटचा चेंडू असेल मयूरचा. ऑफ स्टंपच्या बाहेर चांगला फटका. कव्हर क्षेत्रात स्वीपर कव्हर चेंडू अडवत आहेत. 1 धाव आणि षटक संपत आहे. 3 षटकांची समाप्ती. श्रीराम क्रिकेट क्लब जळगाव 46 धावा, 1 गडी बाद. रोशन भडांगे गोलंदाजीला आलेले. मॅन फ्रॉम पहूर. प्रज्वल राजपूत स्ट्राईकला. ओव्हर पिच चेंडू, उंच डोलवलेला फटका आणि चेंडू जातोय सीमा रेषा पार.
सरळ बॅटने टोलवलेला फटका. प्रज्वल राजपूतचा श्री चषकातला हा ब्रँडेड षटकार आणि या षटकाराचे प्रायोजक एकविरा प्लायवूड, नारायणराव पाटील. अर्धशतक पूर्ण होतंय श्रीराम क्रिकेट क्लब संघाचं. फुलटॉस चेंडू आडव्या बॅटने संपर्क कसा आहे, गॅप मध्ये चेंडू गेलेला आहे आणि खोंडेबंधू ज्वेलर्स आणि काझी, रमा काझीचं होर्डिंग आपण बघतोय. रहीमुद्दीन काझी यांच्या होर्डिंगला मानवंदना देणारा हा चौकार. आणि मनोज पाटील यांच्यावर आता कुठेतरी दबाव दिसत असेल, टेन्शन दिसत असेल, कारण की अगोदरपासूनच त्यांची रणनीती थोडीशी चुकीची ठरलेली. कारण की जेन्युअन बॉलर संदीप चतुर यांना त्यांनी बाहेर ठेवलेलं आहे. फाईन लेगला हा चौकार असेल. साठ धावा झालेल्या आहेत. चांगला फटका, चेंडू जातोय डीप स्क्वेअर लेग, सी रेषा पार. बिग बिग षटकार, जबरदस्त फटकेबाजी करतोय प्रज्वल राजपूतच्या बॅट मधून. अजून एक श्री चषकाचा ब्रँडेड षटकार, ज्याचे प्रायोजक एकविरा प्लायवूड. 66 धावा, चौथं षटक सुरू आहे. ज्योती देवी 11 प्लेइंग 11 अपडेट करायची. ज्योती देवी 11. हिंदवी स्वराज्य जामनेर संघाचे स्टार खेळाडू यश सोनवणे आपल्यासोबत उपस्थित आहेत. चला तर घणाघाती फलंदाजीने प्रज्वल राजपूतने चेंडू फोडून टाकलेला आहे, त्यामुळे षटकार जो लगावलेला आहे तो चेंडू डेड बॉल घोषित करण्यात येईल. हा चेंडू पुन्हा टाकावा लागेल. यावेळेस हलक्या हाताने खेळलेला आहे. रोशन भडांगे चेंडू अडवतोय. एक धाव मिळते. 61 धावा. ऑन साइडला चांगला फटका. मिड विकेटकडे एक धाव. धावसंख्या 62 धावा. या षटकातला शेवटचा चेंडू असेल रोशनचा. सोळा आणि 6 या षटकात 22 धावा आलेल्या आहेत. रोशनचं हे मागडं षटक. हा होता श्री चषक क्रिकेट स्पर्धेचा ब्रँडेड षटकार, ज्याचे प्रायोजक होते एकविरा प्लायवूड, नारायणराव पाटील. 4 षटकांची समाप्ती. श्रीराम क्रिकेट क्लब 68 धावा, 1 गडी बाद. बाद होणारे फलंदाज आहेत कल्पेश बाविस्कर, जे धावबाद झालेले आहेत. नकुल शर्मा यांनी डायरेक्ट हिटवर त्यांना तंबूत परतवलेलं आहे.
शॉर्ट ऑफ लेन चेंडू मिड विकेटच्या दिशेने, चांगलं क्षेत्ररक्षण. एक धाव मिळते पवनला, एक धाव मिळते श्रीराम क्रिकेट क्लब संघाला. 69 धावा झालेल्या आहेत. प्रज्वल राजपूत 13 चेंडू 33 वर खेळतोय, तर पवन 9 चेंडू 16 धावा. चांगला फटका, कव्हर क्षेत्रात चौकार. या चौकाराच्या मदतीने धावसंख्या 73 वर जाऊन पोहोचलेली आहे. प्रज्वल अतिशय उत्कृष्ट फलंदाजी करतोय, 37 धावांवर फलंदाजी करतोय. आज आपण बघितलं असेल सचिन पटेल, तंजील खान, ऋषी यादव यांची चमकदार कामगिरी फलंदाजीमध्ये. तर गोलंदाजीमध्ये शॉर्ट ऑफ प्लेन चेंडू बॅकफुटवर जाऊन पुल केलाय, पॉवरफुल केलाय आणि सक्सेसफुल सुद्धा केलेला आहे. मिळतोय षटकार, 79 धावा. तर गोलंदाजीमध्ये द मॅन फ्रॉम जामनेर फैजान याने आज पंजा खोललेला आहे. तर या स्पर्धेतला तो पहिला खेळाडू ठरलेला आहे पंजा खोलणारा. तर सचिन पटेल या स्पर्धेतला अर्धशतकीय खेळी करणारा पहिला खेळाडू ठरलेला आहे. हलक्या हाताने खेळलेला आहे. आपल्या फॉलो थ्रू मध्ये नितीन चिंचोरे चेंडू अडवतोय. पुन्हा एकदा नितीन चिंचोरे आपल्या गोलंदाजी मार्कवर. प्रज्वल राजपूत 43 धावांवर तुफानी फलंदाजी करतायत. नितीनचा हा चेंडू शॉर्ट ऑफ लेन चेंडू बॅकफुटवर जाऊन पुल केलेला आहे. लॉंग लेगच्या दिशेने अशोका पॉवरच्या होर्डिंगला जाऊन मानवंदना देणारा हा षटकार. 49 धावांवर गेलेला आहे. दुसरं अर्धशतक आजच्या दिवसातलं आपल्याला बघायला मिळतंय का? 85 धावा श्रीराम क्रिकेट क्लब संघाच्या. या षटकाराच्या मदतीने अर्धशतक पूर्ण होत आहे. स्टार खेळाडू मॅन फ्रॉम कासोदा अंतुर्ली प्रज्वल राजपूत या युवा खेळाडूने आपला फॉर्म जबरदस्त कायम पद्धतीने सुरू ठेवलेला आहे. असं वाटलं होतं पहिल्या चेंडू पासून की तो सेट होऊन आलेला आहे. अर्धशतक पूर्ण झालेलं आहे. या स्पर्धेतलं दुसरं अर्धशतक असेल. 91 धावा 5 षटकांची समाप्ती. 30 चेंडू 12ची गरज. राजेंद्र पाटील बॅटिंग पॉवर प्ले, त्यामुळे 3च खेळाडू आपल्याला सर्कलच्या बाहेर दिसतील आणि माझ्या मते हा सामना याच षटकात संपेल. ज्या पद्धतीने फलंदाज फलंदाजी करतायत ते बघता या षटकात हा सामना संपू शकतो. लॉंग ऑफच्या दिशेने चांगला फटका, 4 धावा मिळतील. गॅप मिळवलेला आहे. सुपर 6चे प्रायोजक श्री नारायणराव पाटील, संचालक एकविरा प्लायवूड, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. हार्डवेअर, फेविकॉल, लॅमिनेट, किचन ट्रॉली, फ्लश डोअर, पीव्हीसी डोअर. शॉप नंबर 316 317 न्यू बीजे मार्केट जळगाव. एकविरा प्लायवूड. वाईडचा इशारा, 1 अतिरिक्त धाव. तर नारायणराव पाटील यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. नारायणराव, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत, वेलकम. ऑन साइडला 1 धाव, 97 धावा. प्रज्वल राजपूत 55 धावांवर खेळत आहेत आणि षटकाराने हा सामना फिनिश करतील असं दिसतंय. आणि षटकाराने हा सामना फिनिश केलेला आहे. आणि या षटकाराचे प्रायोजक नारायणराव पाटील, संचालक एकविरा प्लायवूड. आणि या सामन्याचा सामनावीर ठरलेला आहे
प्रज्वल राजपूत, मॅन फ्रॉम अंतुर्ली कासोदा. चला, उशिरा धावणाऱ्या गाड्या आयोजकांचा काही वेळ भरून काढतायत, कारण की हा सामना लवकर संपलेला आहे. चला, पंचांना विनंती असेल की पुढच्या सामन्याला लवकर सुरुवात करायची. प्रज्वल प्रज्वल